दुर्घटना घडण्याआधीच देवळा पोलीस ॲक्शन मोडमध्ये। रस्त्याच्या कडेला 80 फूट खोल उघडी विहीर धोकादायक। देवळा पोलिसांची तात्काळ दखल, सुरक्षा उपायांचे निर्देश। राज्यात सध्या रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहीर व खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढत असताना उमराणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता प्राधिकरण विभागाच्या हद्दीत एका धोकादायक विहिरीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। संभाव्य दुर्घटनेचा धोका ओळखत देवळा पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून संबंधित यंत्रणेला सुरक्षा उपाय करण्याचे निर्देश दिले। मिळालेल्या माहितीनुसार उमराणे येथील राष्ट्रीय महामार्गावरील बस स्थानक व धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज परिसरालगत रस्त्याच्या अगदी कडेला सुमारे 80 फूट खोल व जमिनीच्या समतल पातळीवरील उघडी विहीर असल्याचे समोर आले। या विहिरीभोवती कोणतीही संरक्षक व्यवस्था नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील, पोलीस कर्मचारी नितीन बारहाते व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। प्रत्यक्ष पाहणीत विहीर अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील यांनी घटनास्थळावरूनच संबंधित सोमा टोलवे अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची गंभीरता निदर्शनास आणून दिली। यानंतर सोमा टोलवेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी विहिरीभोवती संरक्षक जाळी उभारणे, अडथळे निर्माण करणे आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपाय तात्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाने आवश्यक सुरक्षा उपाय लवकरात लवकर करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। उमराणे व परिसरातील नागरिकांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वेळेत हस्तक्षेप करणाऱ्या देवळा पोलिसांचे आभार व्यक्त करत सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ नंदा पाटील व संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। मॅडम नमस्कार, मी S9 न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो। खरं तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या अशा विहिरी आणि राज्यात झालेल्या दुर्घटना लक्षात घेऊन आपण यावर कोणते उपाय सुचवले आहेत? नमस्ते, मी AP नंदा पाटील, देवळा पोलीस स्टेशन। आज ज्यावेळेस मला ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की उमराणे हायवेला बस स्टँडच्या बस स्टॉपच्या अगदी पाठीमागे एक विहीर आहे आणि ती जमिनीच्या लेवलिंगला आहे। इथं ऍक्सिडेंटचे प्रमाण पण होत राहतात आणि एखादी जीवितहानी घडू नये भविष्याच्या दृष्टीने आणि मागची पार्श्वभूमी किंवा मागच्या ज्या घडलेल्या घटना बघितल्या तर त्या अनुषंगाने आम्ही लगेच मला लक्षात आल्या मी सोमा जे टोलवेच्या अंडर ही विहीर येते आहे तिथले रूट पेट्रोलिंग ऑफिसर संदेश विजय जाधव यांना कॉल करून इथं बोलवून घेतलं, त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि काय उपाययोजना करता येईल याबद्दल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि नक्कीच ते लवकरात लवकर ती गोष्ट आम्ही मार्गी लावतो। नक्कीच मॅडम, आपण जर बघितलं तर मागे दिंडोरी असेल, आता गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर असेल, अशा दुर्घटना समोर आल्या आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण आता या संबंधित विभागाला नक्की काय सूचना दिल्या आणि त्यांनी नक्की काय सांगितले? त्यांना मी आजच्या आज पत्रव्यवहार करते अनुषंगाने, लेखी पत्रव्यवहार, आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या की आम्ही एक तर ते बुजवतो, काहीतरी पर्यायी मार्ग त्याच्यावर काढतो, नाहीतर मग एक लोखंडीचं ते जाळी असते ती बांधतो, नाहीतर मग कठड्यावरती करतो, काहीतरी पर्यायी मार्ग त्याच्यावर काढतो की जेणेकरून कोणती जीवितहानी किंवा होणारी घटना घडू नये। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।